आमचे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहे. अभंग आहे नाथबाबांचा 5 चरणाचा. नाथबाबांच्या घरी भगवंताने असं म्हणतात 36 वर्ष न सांगता कधी सर्वटा. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, फक्त नाथबाबांच्याच घरी भगवंताने काम केलं जाऊ महाराज? फक्त नाथबाबांच्याच घरी केलं? अनेक संत महात्म्यांच्या घरी. त्याने काय पुरावा? एक अभंग आहे महाराज. गुंजनींचे काही नेने भगवंत इष्टे भाव भक्त देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुराचे भक्षी दैत्या घरी रक्षी. चरम रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सिनेमिनी. सजन कसाया विकुलागी मांस माया सावत्या सकुलागी. नरहरी सुनारा घड कुंकू लागे जो खा मेळा संगे ढोली उडी. खाण्या सवेज विनवी ज्ञानियांची विलिता अर्जुनाची रती होया सारथी. पक्षी पोहे प्रीती सुदामाचे. गवळीयांचे घरी अंगे गायवडी द्वार फाळ बरी द्वारी झाला. यकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंब ऋषीची. मीराबाईसाठी घेतली शिव्याला. रामाजीचा बाळ घडी मातीबाई पुऱ्या कुंभाराची. भंडी त्या मेहंद कुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तुका म्हणे मात धन्यजाती. काय ध्यानात राहिलं तुमच्या? एखादी चरा तुमचं ध्यानात राहत नाही म्हणून आमच्या बुवा लोकांची दुकानं तन 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 तन. उंच जातीचा असो का नीच जातीचा, लवार असो मुस्लिम असो कोणत्याही जातीतला असो, याच्यात अजिबात भेद संत महात्म्यांना. उंच नीच काही तिने भगवंत. मला सज्जन कसायच्या घरी भगवंताने मांस विकण्याचं काम केलं. त्याचे परिणाम काय? नवलाची गोष्ट ऐका ऐका. नवल काय झालं ऐका. संत गुरोबा काकांचा दृष्टांत दिला महाराज. त्यावेळेला गुरोबा काका भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन व्हायचे महाराज. सतत नामस्मरण. विठ्ठल या विठ्ठल नामाचं माणसाला वेड लागावं भाऊ. अरे कधीतरी त्या देवाला म्हणावं विठ्ठल माझा वा वा विठ्ठल. अरे देवा तू माझाच आहे आणि मी तुझ्यासाठी जन्म घेतलेला आहे. हेच संत महात्म्यांचे जीवन होतं. आमचे गुरोबा काका नामस्मरणामध्ये आहे आणि स्वतःची पत्नी सांगून गेली भाऊ ऐका हो, मी शेजारी पाणी घेऊन येते तोपर्यंत
अनेक चरित्र आपल्याला सांगता येतील महाराज. हा भंग आहे ना उंच, त्याच्यामध्ये सर्व संत महात्म्यांचं महाराज, मातंग समाजाचे असो तुकोबाराय, लोहार समाजाचे असो, सेना महाराज असो, प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक संत महात्म्यांनी जन्म घेतला आणि प्रत्येकाच्या घरी भगवंताने विठेवरून येऊन न सांगता करी सर्व काम. आणि आमच्या नाथ बाबांच्याही घरी भगवंताने कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनंतवती भावना वंदाचे पाये, अनंतवती भावना वंदाचे पाये, कावडीनं पाणी भरलं महाराज 36 वर्ष. अनेक कामं प्रत्येक संत महात्म्यांच्याकडे. नाथ बाबांनी या समाजामध्ये दृष्ट टाकली महाराज. दृष्ट टाकल्याबरोबर 3 प्रकारचे लोक महाराजांना दिसून आले. काही लोक होते स्मरण करणारे, काही लोक होते चिंता करणारे, काही लोक होते चिंतन करणारे. महाराज म्हणतात स्मरण करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा, चिंता करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा भगवंताच्या नावाचं स्मरण चिंतन पूजन तुम्ही करा. गावनाथ बाबा भगवंताच्या नामाचं चिंतन आम्ही केलं तर फायदा काय, त्या फायद्याचं उत्तर आज घेतलं. आवडीने भावे हरी नाम घेते,
फायदा सांगतात. काय फायदा आहे महाराज भगवंताच्या नामचिंतनाचा? महाराज म्हणतात आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्वाही. दोन शब्द जाणून बुजून वापरले जातात. कोणते? आवडीने भावे. देव कशाचा आहे भाऊ? कशाचा आहे देव? आवडीने भावे. कशाचा देव आहे? भावाचा. सख्या भावाचा की चुलत भावाचा की कोळी भावाचा? काही न लगे एक भावची का म्हणी आण देव भावाचा. भावाचा देव भावाचा. नाही कुणाच्या बापाचा. बापाचा आहे का महाराज? आपलं कसं आहे सांगू का? अंगाला आला ताप तो देवमया बाप, आणि अंगाचा गेला ताप तुम्ही देवाचा बाप. म्हणून दोन शब्द वापरते. गीतेमध्ये सांगितलं पत्रम विश्वम फलम दोयम व्योमे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तुं प्रहृतं वैष्णावी प्रेतात्मना. भगवंताला पान वहा, फळ वहा, फुल वहा, फक्त भावपूर्वक वहा. भगवंताचं नामचिंतन घेत नाही असा एक तरी मनुष्य या जळगाव शहरामध्ये दाखवा, रामानंदमध्ये दाखवा, जीवननगरमध्ये दाखवा, आजूबाजूच्या परिसरात दाखवा की भगवंताचं नामचिंतन. प्रत्येक जण भगवंताचं नाम जो ज्याच्या त्याच्या परीने. महाराज सांगतात ना एका ठिकाणी नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला सांगा विनितो तुम्हासी संत म्हणत सिद्ध. नामे नाही तैला कोण ऐसा द्यावा निवडून. एक तरी सांगा महाराज निवडून द्या की भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्याचा फटफटाका झाला. सांगितलं खटातला खट नटातला न. एवढी ताकद या भगवंताच्या नामचिंतनात. पण काही लोक स्वार्थापोटी घेतात, काही लोक स्वार्थापोटी घेतात. म्हणून दोन शब्द वापरले महाराज. एखादा नास्तिक असू द्या, देवधर्म जात पात या गोष्टी मानला नसू द्या, एखाद्या वेळेला शेतात गेला, कुठेतरी गेला, अंधारपट्ट झालं किंवा भूत पिशाच लांडगा सिंह दिसला की त्याचं तिथून चालू होते काशीनाथ महाराज राम 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 राम. मग गावाकडे पडत सुटतो आणि गावाची शिव लागली की मेरी अंगणा मी. म्हणजे कॅसेट लगेच बदलते त्याचे. म्हणून महाराज दोन शब्द वापरतात आवडीने भावे. साधी सरळ सोपी भाषेत सांगेल, अगदी कठीण भाषा वापर. एखाद्या मुलीच्या बाबतीत विचार करा. मुलीचं घरचं नाव असते कुमारी. कुमारी तिच्या पुढे तिच्या बाबांचं पोट गोत्र वगैरे सर्व करते. त्या मुलीचं लग्न झालं की कुमारीची होते सौभाग्यवती. जडी बाप असतो तिथं कोण जाऊन बसतो? जिथं बाप असतो तिथं कोण जाऊन बसतं? कुमारीची होती सौभाग्यवती. जडी बाप असतो तरी कोण जाऊन बसतो? करण लागतो आहे की नाही? देव जाऊन बसतो. बरोबर आहे ना? एखाद्या मुलीचं लग्न ठरलं. आता लग्नामध्ये कोणी कोणत्या रंगात असते भाऊ? कोणी कोणत्या रंगात असते? कोणी खाण्याच्या रंगात, कोणी पिण्याच्या रंगात, कोणी नसण्याच्या रंगात. बरोबर आहे. काही किरण लावण्याच्या रंगात, काही गजरा लावण्याच्या रंगात.
बरोबर आहे की नाही? कोणी कोणत्या कोणी नाचण्याच्या रांगा आणि नवरदेव नवरी एकमेकाला चिमटा घेण्याच्या तुम्ही म्हणसान महाराज तुम्हाला कसं काय माहिती, मी तिथंच होतो. ते लग्न लागलं, चला लग्न लागलं, स्वस्ती स्त्री गणना एकम गजनी. चला लग्न लागलं, लग्नामध्ये चौरी भोवरीचा कार्यक्रम झाला, मंगलाष्टक वगैरे सर्व झालं, चौरी भोवरी ते छान उडवली की लग्नामध्ये एक पद्धत असते मावशी, नाव घेण्याची. आपल्याकडे आहे की नाही पद्धत? हा आहे. कोकणामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये इतर भागामध्ये जर कधी गेलं तर त्या ठिकाणी नाव नाही घेत महाराज, ते एखादं कोडं सांगतात. आता मला नाव घेता येत नाही, पण जाता जाता एक कोडं सांगतो. माझ्या कोड्याचं जो उत्तर देईन त्याला चांदीचं नाणं देऊ, पण आज नाही देऊ, पांढऱ्या सोमवारी देऊ. एका अक्षराची सुंदरी, तिचा बाप ब्रह्मचारी, तिचे कहाणी शंभूच्या शिकडी, तिचे मरणी हिरण्यकशिपू. बोला आपले गवडं आपणच खाऊ. एका अक्षराची सुंदरी, तिचं नाव आहे ऊ, तिचं राहणं शंभूच्या शिकडी, तिचे मरण हिरण्यकशिपूच्या बळी. कसे कसं मरण आहे भाऊ? आमच्या फावल्या वेळामध्ये मावशांना खानच्या मनामध्ये हिरण्यकशिपूचा मर्डर झाला, तसा तिचा मर्डर होतो. म्हणून महाराज या पुढ्या आवाज यायला नाही देताना त्या नवऱ्या मुलीला म्हणता, नवऱ्या मुलाचं नाव घे एकदा तरी, पण ते लादून नजून का होईना ते नवाडी नवरी त्या लग्न मंडपामध्ये नाव घेते महाराज नवऱ्याचं. पण त्याच्या अगोदरची चिंता कोणाला असते तुम्हाला माहिती आहे का? कोणाला असते? त्याच्या अगोदरची चिंता असते बापाला. लग्नाच्या अगोदर पाटी, पुस्तक, रेबीन, कपडे हक्कानं कोणाकडे मागते भाऊ मुलगी? बापाकडे. कोटपर्यंत लग्न मंडपात येईपर्यंत ज्याच्या सोबत लग्न झालं, अक्षता टाकल्या, त्याच्या सोबत त्याच्या संसाराच्या गाठगोटी झाल्या आणि त्याचं नाव घेतलं. कोणाचं? त्याचं. की बापाची चिंता कमी होते, ज्यानं नाव घेतलं त्याला चिंता चालू होते. बरोबर आहे ना? बापाची चिंता कमी आणि ज्याचं नाव घेतलं लग्न मंडपात त्याला चिंता. तेल संपलं, तूप संपलं, पावडर संपली, हा आना मध्ये होतो काना. पहिली चिंता बापाला आणि नंतरची चिंता नवऱ्याला. तसं तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि चिंता चित्ता समायुक्ता बिंदू मात्रे निशिता. प्रत्येकाला असं वाटते मावशी आपल्या जीवनातली चिंता जावी वाटत असेल तर भगवंताला जवळ करावं. चिंता पडाली बाहेरी मन प्रवेश भीतरी केला देवी. भगवंताने प्रवेश केला मथुरेतून गोकुळे, त्यावेळेला चिंता नाहीशी झाली. म्हणून महाराज म्हणतात, आवडीने भावी हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि चिंता त्या देवाला असली तर कोणत्याच गोष्टीचा खेद करण्याची गरज नाही. नको खेद करू वा शाबास.
हरि